मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. जलरंगांची ओळख. चित्र रंगवण्यासाठी जलरंग हे खूपच छान माध्यम आहे. या रंगांमध्ये जास्त पाणी मिसळून हे रंग वापरले की सुंदर, तरल आणि पारदर्शक परिणाम मिळतो. ओल्या कागदावर रंग कसेही पसरू शकतात. त्यामुळे यामध्ये आकर्षक पण अपघाती परिणाम मिळतात. म्हणजे एकसारखाच परिणाम आपण पुन्हा पुन्हा मिळवू शकत नाही आणि तीच यातली गंमत आहे. आता आपण जलरंगात चित्र काढण्यासाठी आवश्यक साहित्य कोणते ते बघूया. हँडमेड कागद. जलरंगांसाठी बनवलेला हँडमेड पेपर हा कापसापासून बनवलेला असतो. साधा कागद हा लाकडाच्या लगद्यापासून बनवलेला असतो. जलरंगांमध्ये आपण जास्त पाणी घालत असल्यामुळे साध्या पेपरवर हे रंग वापरल्यास पेपर वाकडा होऊ शकतो. जाड हँडमेड पेपरवर जास्त पाणी लावलं तरी कागद फारसा वाकडा होत नाही आणि जरी झाला तरी वाळल्यावर तो पुन्हा सरळ होतो. त्यामुळे हँडमेड पेपरवर जलरंगांचा चांगला परिणाम मिळतो. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचा वेगवेगळे पोत असलेला हँडमेड पेपर उपलब्ध असतो. खडबडीत, गुळगुळीत आणि मॅट असे 3 प्रकारचे पोत यामध्ये उपलब्ध असतात. हा खडबडीत कागद आहे आणि हा मॅट कागद आहे. तीनही प्रकारचे कागद चांगले असतात. वेगवेगळ्या पोतांच्या कागदावर काम करून आपण आपल्याला योग्य वाटणारा, आवडणारा कागद वापरू शकतो. रंग. जलरंग हे ट्यूब कलर्स आणि केक कलर्स या प्रकारात उपलब्ध असतात. यामध्ये स्टुडंट क्वालिटी आणि आर्टिस्ट क्वालिटीचे रंग मिळतात. केक बॉक्समधील रंग वापरून संपल्यावर आपण ट्यूबमधील रंग केक बॉक्समध्ये काढून वापरू शकतो. शिवाय याच्या झाकणाचा उपयोग आपण पॅलेट म्हणूनही करू शकतो. केक कलर्स वापरण्याचा फायदा असा आहे की सर्व रंग एका वेळी आपल्या समोर असतात आणि ब्रशने पाणी लावून आपण पटकन त्यातले वेगवेगळे रंग वापरू शकतो. रंग कसा तयार करतात? रंगद्रव्य आणि बाइंडर यांचं मिश्रण करून हे रंग बनवले जातात. रंगांमध्ये गम अरेबिक नावाचं बाइंडर घातलं जातं. रंगवल्यानंतर पाणी वाळून जातं आणि बाइंडरमुळे रंग कागदाला चिकटून राहतो. ज्या रंगांमध्ये रंगद्रव्य जास्त प्रमाणात वापरलं जातं ते रंग उत्तम प्रतीचे असतात आणि महागही असतात. चांगल्या प्रतीचे रंग वापरल्यावर चित्रात चांगला परिणाम मिळतो. हे रंग तजेलदार दिसतात आणि खूप वर्ष टिकतात, फिकट होत नाहीत. ब्रश. जलरंगात चित्र रंगवण्यासाठी सेबल हेअर,
स्क्विरल हेअर, आणि सिंथेटिक हेअर हे ब्रश वापरले जातात. सेबल हेअर आणि स्क्विरल हेअर हे नैसर्गिक केसांचे ब्रश असतात. सेबल नावाच्या प्राण्याच्या केसांपासून सेबल हेअर ब्रश बनवतात. या प्राण्याचे केस खूप मऊ असतात आणि त्यात एका वेळी जास्त रंग राहू शकतो. खारीच्या केसांपासून स्क्विरल हेअर हे ब्रश बनवतात, तर सिंथेटिक ब्रश मानवनिर्मित असतात. ॲब्रो टेप. आपला पेपर बोर्डला चिकटवण्यासाठी ॲब्रो टेपचा वापर केला जातो. ॲब्रो टेप काढताना पेपर फाटत नाही, म्हणून ही टेप वापरली जाते. यामध्ये वेगवेगळ्या रुंदीच्या टेप मिळतात. ही टेप पेपरच्या चारी बाजूंनी लावली असता आणि पेंटिंग पूर्ण झाल्यावर ही टेप काढून टाकल्यास आपल्या पेपरला छान पांढऱ्या रंगाची बॉर्डर मिळते. बाजारात हँडमेड पेपरचे पॅड उपलब्ध असते. यात एकावर एक पेपर चिकटवलेले असतात. हे पेपर चारही बाजूंनी चिकटवलेले असतात आणि मध्ये सुट्टे असतात. यापैकी सगळ्यात वरचा जो पेपर असतो त्यावर आपलं चित्र काढून आणि रंगवून घ्यावं. चित्र वाळल्यावर वरचा पेपर अलगदपणे कापून घ्यावा. यामध्ये वेगवेगळ्या आकारांची लहान मोठी पॅड्स उपलब्ध असतात. शक्यतो जाड हँडमेड पेपर जलरंगांसाठी उपयुक्त असतो, कारण जास्त पाणी लावलं तरी हा पेपर फारसा वाकडा होत नाही. पॅलेट. रंग मिश्रणासाठी मोठ्या आकाराची पॅलेट उपयुक्त असते. पाण्यासाठी भांडे. स्वच्छ पाण्यासाठी नेहमी 2 भांडी जवळ ठेवावीत. यामुळे एका भांड्यात आपल्याला ब्रश धुता येतो आणि दुसऱ्या भांड्यातलं स्वच्छ पाणी रंगामध्ये मिसळता येतं. जलरंगांमध्ये चित्र काढण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला जलरंगांची ओळख करून घ्यावी लागते. रंगांचे वॉशेस कसे द्यायचे, रंगांमध्ये किती पाणी घालायचं, रंगवताना ब्रशची दिशा कशी असावी, वेगवेगळे स्ट्रोक्स कसे द्यायचे, रंगांच्या मिश्रणातून वेगवेगळे रंग कसे तयार करायचे, याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे वॉशेस कसे द्यायचे ते पाहूया. हे वॉशेस दिसायला अगदी साधे सोपे वाटत असले तरी याचा भरपूर सराव केल्यावर आपल्याला चित्र उत्तम प्रकारे रंगवता येतं. वेट ऑन वेट वॉश. वेट ऑन वेट वॉश म्हणजे ओल्या कागदावर ओल्या रंगाने वॉश देणे. वॉश द्यायला सुरुवात करण्यापूर्वी कागदाची सरळ बाजू वर ठेवावी. ज्या बाजूला कागदाचे पोत दिसत असेल ती बाजू सरळ समजावी. वेट ऑन वेट वॉश देण्यासाठी कागदाला प्रथम पाणी लावून घ्यावे. ओल्या कागदाला ब्रशने रंग लावल्यास तो मस्तपैकी पसरतो आणि आपल्याला एक वेगळाच परिणाम बघायला मिळतो. कागदाला जास्त पाणी लावले असल्यास रंग जास्त पसरतो.
रंग घट्ट घेतल्यास कमी पसरतो. जलरंगांमध्ये रंगवायची मजा काय असते ते यामुळे कळते. ढगांचे चित्र काढताना हा वॉश उपयोगी पडतो. वेट ऑन ड्राय वॉश. वेट ऑन ड्राय वॉश म्हणजे कोरड्या कागदावर ओल्या रंगाचा वॉश देणे. या प्रकारचे वॉश पारदर्शक असल्यास खूप छान दिसतात. पांढरे ढग दाखवायचे असल्यास ढगांच्या जागी पेपर पांढरा सोडावा आणि आकाशाला रंग द्यावा. करडे ढग दाखवायचे असल्यास कागदाला पाणी लावून त्यावर करड्या रंगाचे ढग दाखवावेत आणि मग आकाशाचा रंग दाखवावा. आकाशामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे रंग दिसत असतात. ज्या प्रकारचे चित्र काढायचे असेल त्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धती वापराव्यात. ड्राय ऑन ड्राय वॉश. ड्राय ऑन ड्राय म्हणजे कोरड्या कागदावर कोरड्या रंगाचा किंवा कमी पाणी असलेल्या रंगाचा वॉश देणे. यासाठी शक्यतो चपटा ब्रश घ्यावा. ब्रशमध्ये पाणी कमी घ्यावे. रंग फार घट्ट असू नये आणि जास्त पातळही असू नये. आपल्याला ड्राय ब्रश स्ट्रोक्स मिळतात. ड्राय ऑन वेट वॉश. ड्राय ऑन वेट म्हणजे ओल्या रंगावर दुसऱ्या घट्ट किंवा कमी पाणी असलेल्या रंगाचा वॉश देणे. फ्लॅट वॉश. फ्लॅट वॉश म्हणजे प्लेन रंगाचा वॉश जरी सोपा वाटत असला तरी प्लेन रंग देणे सुद्धा कठीण असते. ओल्या रंगावर कोरडा रंग कमी पसरतो, परंतु त्याची कडा करकरीत दिसत नाही. यानंतर ग्रेडेड वॉश. आपला कागद खालच्या बाजूने उतरता ठेवावा.
ब्रशमध्ये भरपूर रंग घेऊन ब्रशचे स्ट्रोक डावीकडून उजवीकडे घ्यावेत. कागद आधी ओला करूनही या प्रकारचा वॉश आपल्याला देता येतो. ग्रेडेड वॉशमध्ये फिक्या रंगाच्या छटेपासून सुरुवात करून हळूहळू गडद रंगाच्या छटेपर्यंत रंगवता येतं, किंवा गडद रंगापासून सुरुवात करून फिक्या रंगाच्या छटेपर्यंत रंगवता येतं. इथे आपण पेपर खालच्या बाजूने उतरता धरला आहे आणि कोबाल्ट ब्लू रंग घेऊन फिका ते गडद असा वॉश करतोय. पेपर तिरका धरल्यामुळे रंग वरून खाली येतो आणि प्लेन दिसतो. त्यामध्ये आडवे पट्टे दिसत नाहीत. अर्थात भरपूर सराव केल्यानंतर हे जमायला लागतं. यानंतर आपण पिवळा रंग आणि निळा रंग हे 2 रंग वापरून ग्रेडेड वॉश करणार आहोत. सुरुवात पिवळ्या रंगाने करूया. त्यामध्ये हळूहळू निळा रंग मिसळत जाऊया, म्हणजे हिरवा रंग तयार होतो. हिरव्यानंतर निळा रंग घेतला की पिवळा, हिरवा, निळा असे 3 रंग एका वॉशमध्ये दिसतात. परंतु हे 3 भाग वेगवेगळे न दिसता त्यांचं एकमेकात नीट मिश्रण झालेलं दिसतं. असे अनेक वेगवेगळे रंग वापरून आपण ग्रेडेड वॉश करू शकतो. आता आपण पिवळा, केशरी, लाल असे रंग वापरून ग्रेडेड वॉश करूया. यानंतर आपण मिक्स्ड वॉश करणार आहोत. पिवळा, केशरी, लाल, हिरवा, निळा, जांभळा असे वेगवेगळे रंग एकमेकांच्या बाजूला देऊन आपला मिक्स्ड वॉश आपण तयार करणार आहोत.
हा आपला मिक्स्ड वॉश तयार झाला आहे. योग्य रंगांची निवड करून उत्तम प्रकारे वॉश दिल्यास खूप छान परिणाम मिळवता येतो. आता आपण मिक्स्ड वॉशचा वापर करून एक निसर्ग चित्र तयार करूया. पिवळसर केशरी रंगाचं आकाश, हिरवी झाडं, आणि समोर हिरव्या रंगाच्या छटा असलेलं गवत आपण या निसर्ग चित्रात दाखवलं आहे. या चित्रामध्ये आपण वेट ऑन वेट वॉशचा उपयोग करून एक निसर्ग चित्र तयार करणार आहोत. सर्वात प्रथम मी कागदाला पाणी लावून घेते. आकाशासाठी कोबाल्ट ब्लू रंग घेतला आहे. अधेमध्ये पांढरा कागद सोडून आपण पांढऱ्या रंगाचे ढग दाखवूया. थोडा जांभळा रंगही वापरूया. आकाशाचा भाग ओला असताना त्यात थोडा गडद रंग मिसळता येतो.
खाली पोपटी हिरव्या रंगाचं गवत दाखवूया. दूरवरची झाडं गडद हिरव्या रंगाने दाखवूया. आपलं हे चित्र पूर्ण झालंय. कोणत्याही प्रकारचे चित्र काढण्यासाठी प्रथम सर्व प्रकारच्या वॉशेसचा सराव करावा, म्हणजे अपेक्षित परिणाम मिळू शकतो.